त्या पुढाऱ्याला चांगलं वाटत होतं, चांगलं त्यांना फावत होतं, परंतु आज आपला समाज कष्ट करून ऊस तोडून त्यांचे लेकरं बुद्धिमान बनलेत आणि स्पर्धेमध्ये कोणालाही टिकू देईनात. त्यामुळं यांच्या पोटामध्ये पोटसूळ उठलेला आहे. तेव्हा तरुणांना माझी कळकळीची विनंती आहे की भविष्य काळ हा तुमच्यासाठी आहे. भविष्य काळ हा तुमच्यासाठी आहे. त्यामुळं जे लढा सुरू झालेला आहे त्या लढ्यामध्ये सर्वांनी परत रिपीट करतो, तन मन धन त्या सर्व बाबीचा उपयोग करून या लढ्यामध्ये जे लढाकार आहेत आपल्या समोर, त्यांनी त्यांच्या स्वतःच्या खांद्यावर बंदूक घेतलेले आहे, त्यांना आपण साथ देण्याचं काम करावं. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे, आम्ही त्यांच्या आरक्षणाला अजिबात विरोध करत नाहीत, परंतु शासन वाटत आहे त्या पंक्तीला बसून तुम्हाला काय जेवायचे ते जेवा, त्याच्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करत नाही. परंतु आम्ही ज्या ताटामध्ये आमच्या आहे त्याच्यातला जर वाढायचा प्रयत्न करत असाल तर आम्ही सुद्धा एवढे कमकुवत नाहीत असं प्रत्येक प्रतिस्पर्ध्याने लक्षात घ्यावं किंवा प्रतिस्पर्ध्याने लक्षात घ्यावं. गळालेलं कुत्रं जरी असतं तरी त्याच्या ताटातला तुम्ही घेऊ शकत नाही. ठीक आहे, त्याच्या ताटात नसेल तर गपचीप बसल, पण त्याच्या ताटातला वाढायचा प्रयत्न केला तर ते सुद्धा लचका घेतल्याशिवाय राहत नाही. म्हणून आम्हाला सुद्धा असं कमी समजू नका. अगदी त्या जरांग्यापर्यंत पोहोच जाईल. माझ्या माहितीनं एक 4 दिवसापूर्वी किंवा 5 दिवसापूर्वी माझ्याकडून सुद्धा एक मेसेज गेलेला आहे त्यांना की बाबा आम्ही तुला रोखत नाहीत, परंतु तू जर आमच्यातला आहे, आम्हाला टाकलेलं नाही कोणी, पूर्वीच आमच्या ताटात पडलेलं आहे, ते जर वाढायचा प्रयत्न करत असतील तर आम्ही जगावं कसं. त्यापेक्षा या क्षणाला आम्ही गेलेलं आम्हाला परवडल या तयारीनं आज जे आहेत प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना, अर्थात मी आदरणीय म्हणू का सन्माननीय म्हणू हा माझा विचार डोक्यामध्ये आलेला आहे, कारण तो सुद्धा प्राध्यापक आहे. माझ्यापेक्षा लहान आहे पण बुद्धीने मोठा आहे. माझं सुद्धा क्षेत्र तेच होतं. म्हणून या प्राध्यापक हाके या व्यक्तीला आपल्या समाजाने नव्हे, ओबीसीच्या प्रत्येक समाजाने, चाहे तो 12 बलुत्यामध्ये, मग तो वडारा असेल, घिसाडी असेल, लामाना असेल, वंजारी असेल, धनगर असेल, या सर्व 12 बलुत्याने एक विचाराने या. आज तुम्हाला त्या 12 त्या बलुत्यापैकी काही बलुते ते बाजूला काढायचा प्रयत्न करतायत, पण त्यांना सुद्धा माझी विनंती ही चुकीच आहे की तुम्हाला आज बाजूला सारा म्हणतील, उद्या आमच्यावरलं सरलं की तुमच्या पाठीमागे लागतील. अर्थात या ठिकाणी हे विधान ऐकण्यासाठी कमी लोक आहेत, परंतु ज्या ठिकाणी हे लोक असतील त्या लोकांना माझी विनंती, फक्त आज तुम्हाला हे मादाचं बोट दाखवते आणि आपलं पाठबळ बाजूला सरलं घेतलेली वाटतं. हे पाठबळ बाजूला सरलं हे तर काय किरकोळ आहेत. या पद्धतीनं त्यांना सुद्धा संपवण्याचा प्रयत्न करतील आणि स्वातंत्र्यानंतर आज तागायत एकही ओबीसीचा मुख्यमंत्री त्यांनी होऊ दिला नाही. विशेषतः त्या 2 समाजा व्यतिरिक्त अपवाद म्हणून 3रा समाज मध्ये आला, नाही तर यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व तुम्हाला आम्हाला मिळू दिलेलं नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळापासून हे जंगलात राहणारे जे मावळे आहेत त्या मावळ्यामध्ये बोटावर मोजण्या इतके मराठा समाजाचे आहेत, पण बहुतांशीय हे 12 बलुत्यापैकी आहेत. त्याच्यात वंजारी हे जंगलात राहून त्यांना प्रोटेक्शन देणं, मार्गदर्शन करणं ही भूमिका वंजाऱ्यांची होती. सर्वात मोठी जी भूमिका होती शिवाजी महाराजाच्या कारकिर्दीमध्ये ती सर्वात मोठी जबाबदारी वंजाऱ्यांकडे होती. जंगलाचा सगळा अभ्यास पूर्णपणे वंजाऱ्यांना होता. म्हणून जंगलामध्ये त्या काळामध्ये अतिशय जंगल असायचे. त्या जंगलामध्ये लुप्या छुप्या पद्धतीनं कशा पद्धतीने अटॅक करायचा अभ्यास वंजाऱ्यांना होता, लमानाना होता, धनगरांना होता. सर्वश्रेष्ठ अष्टपैलूपैकी छत्रपती महाराजांच्या राजकीर्दीमध्ये फक्त हे 4च घटक महत्वाचे होते. परंतु त्या समाजाला म्हणजे अर्थात आपले विरोधक जे आहेत त्यांना विसर पडलेला आहे की यांच्या जीवावर आपण जगत आहोत.
यांच्यामुळं आपण एवढं आम्हाला वैभव मिळालेलं आहे त्यांनी कळायला पाहिजे. अर्थात या क्षणी भविष्य काही आमच्यासाठी थांबलेलं नाही. या क्षणी असं म्हणेल की काही कालांतरानंतर यांच्यामध्येच तुम्ही नुसतं दाणं फेकत राहायचे, यांची कोंबडीची झुंज लागती, ऑटोमॅटिक तुमच्या पाया पाडा येतील, पण त्याला आपण पाहायला नसू. हे मात्र सत्य आहे. किंवा जास्तीचं बोलण्यापेक्षा सर्व माता भगिनीला पण माझी विनंती आहे, ज्यांच्याकडे मोबाईल असतील त्यांनी गावातील माता भगिनी असतील त्यांना कॉल करा आणि वाटाने जाता येणाऱ्या जाणाऱ्याला प्रत्येक दिसू द्या की या व्यक्तीच्या मागे किती पाठीबळ आहे आणि किती समाज आहे. यासाठी सर्वांनी रोडवर यावं, दोन्ही बाजूनं त्याचं स्वागत करावं आणि त्याला साथ द्यावी ही माझ्या अंतःकरणातून कळकळीची सर्वांना विनंती आहे की तुमचं भविष्य तरुण पिढीचं भविष्य आज इथं त्याला टर्न मिळणार आहे. एक तर आपलं जर कार्य चालू आहे ते कार्य जर सत्य झालं तर भविष्यामध्ये आपल्या तरुणांना फायदा आहे आणि जर त्यांनी लुबाडून नेलं तर आपले तरुण परत पहिल्यासारखे जंगलामध्ये झोपड्या बांधून राहिल्याशिवाय पर्याय नाही. तेव्हा सर्वांना कळकळीची विनंती, साम दाम दंड या सर्व बाबीचा विचार करा. ते जर एवढं दमदाटी करत असेल त्याच्यापेक्षा आपण काही कमी नाहीत. त्याची जी भाषा आहे त्यानं वापरू नये, आपल्याला त्या भाषेचा उपयोग करायचा नाही, पण अंतःकरणातून डाव टाकल्याशिवाय राहू नका ही कळकळीची विनंती तुम्हाला. एवढंच बोलतो आणि सर्व माता भगिनीला मी विनंती करतो की गावात कोणाच्या आपल्या मैत्रिणी असतील तर फोन करा. रोडवर महिलांचा सुद्धा एका बाजूला ताफा उभा राहू द्या, पुरुषांच्या एका बाजूला ताफा उभा राहू द्या आणि येणाऱ्या जाणाऱ्या त्यांच्या लोकांना सुद्धा कळालं पाहिजे जरांगे गप, नाही तर हे सुद्धा समाज उलटून पडलेला आहे. हे जर उलटून पडला तर आपली जाळीमुळी उपटून टाकील, त्यामुळे त्यांच्याच लोकांनी त्याला दाबलं पाहिजे. अशा पद्धतीचं तुम्ही हे प्रदर्शन तयार केलं पाहिजे. असं ज्यावेळेस त्यांना दिसेल सगळा समाज उठलेला आहे, सगळा समाज अगदी चिडून उठलेला आहे, तेव्हा त्यांचेच लोक त्या जरांग्याला दाबणार आहेत. आज रोजी त्यांच्या समाजाचे लोकच त्याला 10% सांगायला सुरुवात केली. हे चुकीचं आहे, हे करू नको. त्यामुळं सर्व माता भगिनीला विनंती आहे, जमलं तर आपल्या महिलांना बोलून घ्या, रोडवर चांगलं प्रदर्शन करा आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या हे कसं बघतं बघा, यांचा चेहरा बघा तुम्ही गाडीत चाललेला. त्याला कळून चुकले, हे भी कुछ कम नाही, हमसे कुछ कम नाही. ह्याचा चेहरा पाहिला ना तुम्ही, आता पार पडलेला होता. तेव्हा सर्वजणांना विनंती आहे, महिलाचा सुद्धा एक तापा एका बाजूने उभा राहू द्या, पुरुषांचा एक बाजूने उभा राहू द्या, कळू द्या, जाऊ द्या, दिल्लीपर्यंत जाऊ द्या. समाज सगळे चिघळलेले आहे. त्यामुळं सर्व तरुणांना दुसरी एक विनंती आहे, तरुण वर्गांना एक विनंती आहे की भावनावश होऊ नका, भावनावश होऊन एखादं दुष्कार्य करू नका. कुठलाही अटॅक करणं किंवा स्वतःला त्याग करणं ही चुकीची पद्धत आहे, त्या पद्धतीने करू नका. आणि कृपया सगळ्या जणांनी एकत्रित व्हा. परवा कालच एक विधान त्या सराटे सरांनी विधान टाकले, विभीषण सराटे सरांनी एक विधान काल उच्चारले. त्यांना सांगितलं कुठं अर्धा टक्का वांजारा नाही. अरे नालायका, अर्ध्या टक्क्या वांजाऱ्यानं शिवाजी महाराजाला राज्याभिषेक करून दिलाय, हे विसरलास तू. वांजारी होते, वांजारी तिथं. अरे तुझे जावळीचे जेवढे जावळे गायकवाड हे जे होते ना ते तुझे शत्रू होते नालायका, हे विसरला तू. तेव्हा सर्वांना विनंती, एकजुटीनं राहा आणि आलेला काळ सोडू नका. काळ कोणासाठी थांबलेला नाही, नाहीतर काही नाही, उद्या आपण बघू, आजचं ते बघतील असं म्हणू नका. कल करे सो आप करे सो सुरू हो जाएगा प्रलय कब करेगा तब, अशी म्हणे. विचार करायचा वेळ नाही. आता सगळ्यांनी युनिटीने एकत्र या आणि हे जे आपलं कार्य ज्यांनी हाती घेतलंय त्याला सर्वांनी मदत करा, ही माझी कळकळीची विनंती. एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भगवान बाबा की जय.